जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते, हे पंढरपूरच्या एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तेजस यशवंत वायकर याने MST CET परीक्षेत 99.87% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलंय. त्याच्या या यशामुळे महाराष्ट्रातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्याचा प्रवेश आता निश्चित झाला असून संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. विशेष म्हणजे तेजसला 10वीला स्टेट बोर्ड परीक्षेत कवठेकर प्रशालेत 92% एवढे गुण मिळाले होते. तेजसची घरची परिस्थिती अत्यंत सामान्य आहे. त्याचे वडील यशवंत वायकर हे स्कूल बस ड्रायव्हर म्हणून काम करतात. दिवसभर इतरांच्या मुलांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवणाऱ्या या वडिलांचं स्वप्न होतं की आपल्या मुलानेही शून्यातून विश्व निर्माण करावं. वडिलांच्या कष्टाची पूर्ण जाणीव ठेवून तेजसने अहोरात्र अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात त्याला 99.5% गुण मिळूनही त्याचं समाधान झालं नाही. अधिक चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्याने पुन्हा जिद्दीने अभ्यास केला आणि दुसऱ्या प्रयत्नात त्याने 99.87% गुणांना गवसणी घातली. तेजसच्या या ऐतिहासिक यशात पंढरपूरमधील व्हेक्टर सायन्स अकॅडमीचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना IIT, NIT आणि टॉप इंजिनिअरिंग कॉलेजचं स्वप्न दाखवण्याचं आणि ते पूर्ण करण्याचं काम ही अकॅडमी करते. तेजस वायकरचा हा निकाल म्हणजे व्हेक्टर सायन्स अकॅडमीच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीची पोचपावती आहे. प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं काम करून अकॅडमीने पुन्हा एकदा पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलाय. तेजसच्या या यशाबद्दल व्हेक्टर सायन्स अकॅडमीचे संचालक माजी प्राचार्य डॉक्टर DJ साळुंखे सर व प्राध्यापक ओमकार मोहीकर सर तसेच शिक्षक वृंद आणि पंढरपूर परिसरातील नागरिकांकडून त्याचं व त्याच्या स्कूल बस चालक वडिलांचं विशेष कौतुक करण्यात येते. सुरुवातीला मला मार्क पडत नव्हते. मग सरांनी मला गायडन्स दिली, म्हणजे स्ट्रॅटेजी सांगितली, कसा अभ्यास करायचा, MCQ सोडवायचे, PYQ सॉल्व्ह करायचे, पुन्हा आठवड्याला टेस्ट व्हायच्या. सुरुवातीला CET व्हायची, त्यानंतर CET मध्ये 50%च्या पुढं ज्यांना पडत होते ते JEE मध्ये रविवारच्या टेस्टला क्वालिफाय व्हायचे आणि मंथ एंडला आपली फुल सिलेबस टेस्ट असायची. मग त्या टेस्ट CETच्या आणि JEEच्या मला रिलेव्हंट वाटल्या. मोहीकर सर स्पेशली सुरुवातीला थेअरी शिकवायचे, त्यानंतरनं बोर्डासाठी थेअरीचं पुस्तक वाचून घ्यायचे, त्यानंतरनं JEE आणि CETसाठी JEEचे आणि CETचे MCQ घ्यायचे. पहिल्यांदा CETचे घ्यायचे, पुन्हा लेवल वाढवत वाढत JEEचे MCQ घ्यायचे आणि जर का चांगलं सोडलं तर बक्षीस पण देत होते. लास्टला सरांनी दररोज टेस्ट ठेवलेल्या CETच्या, म्हणजे दररोज टेस्ट व्हायच्या 200 मार्काच्या आणि त्याचं अनालिसिस संध्याकाळपर्यंत लगेच येऊन जायचं. साळुंखे सरांनी आम्हाला त्यांचे अनुभव वेगवेगळे सांगितले. जेव्हा तास मोकळा असेल तेव्हा ते आम्हाला गायडन्स करायचे आणि त्यांनी आम्हाला अभ्यास कसा करायचा हे जे अजून माहिती दिली. माझा मुलगा तेजस यशवंत वायकर हा व्हेक्टर क्लासेसमध्ये 11वी 12वी सायन्समध्ये JEE आणि CETची तयारी करत होता. या अकॅडमीबद्दल मला बऱ्याच जणांकडून चांगली माहिती मिळाली होती. या गुणाच्या ह्याच्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला की आम्हाला आता शब्दात सांगता येत नाही आणि आम्ही व्हेक्टर क्लासेसचे आभारी आहोत. त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन केले, प्रत्येक वेळेस गायडन्स योग्य तऱ्हेने मुलाला पण केले. आमची परिस्थिती पण मी स्कूल बस चा ड्रायव्हर आहे, माझी स्कूल बस आहे आणि पंढरपूरमध्ये माझा छोटासा स्कूल बसचा व्यवसाय आहे. त्या धर्तीवर त्यानं त्याची म्हणजे वडिलांची कष्टाची आज चीज करून दाखवली मला आणि त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो त्याचा. माझा मुलगा व्हेक्टर सायन्स अकॅडमीमध्ये 11वी 12वी नंतर तिथं केले त्यांनी. JEE मध्ये पण चांगली मार्क पाडली, CET मध्ये दोन्ही पण ह्याला त्याला मार्क चांगली पडली. त्याचा अभ्यास पहिल्यापासूनच आदर्श शाळेत जसा घातला होता, आता सुद्धा त्याच्या आदर्श शाळेच्या बाई सुद्धा फोन करून बोलते त्या, किंवा आम्ही आदर्श शाळेवर जातो तर त्या बाई आवर्जून विचारते त्या, आम्ही तेजसचा फोटो बघितला, आम्हाला अभिमान वाटतो तेजसचा. हे ट्युशन मधनं पण आला की जेवण करायचा, 10-11 तास कंटिन्यू अभ्यास बसायचा. आपणच तेजस बास कर, चल जेवण कर, बस कर असं म्हणायचो. पण कधीच त्याने अभ्यासाला नाही मला करायचा कधीही सुद्धा त्याच्याकडून आलं नाही. त्यात सरांना आम्हाला कधी आम्ही एवढं 2 वर्ष तेजसला तिचा होता,
पण कधीच सरांकडे गेलो नाही, सर असं तसं म्हणून. तेजसला तेवढं सरांकडून भेटत होतं, तेजस स्वतः जाऊन विचारत होता, सर त्याला सांगत होते. त्याच्यामुळे आमची कधी गरज पडली नाही आमच्या मुलाला की शिकवा तुम्ही, सर याच्याकडे लक्ष द्या, ही विषय त्याला त्याच्याकडून घ्या, कधी म्हणायची गरज लागली नाही. तेजसनं अभ्यास केला, सरांनी त्याला साथ दिली, सरांनी प्रत्येक वेळेला त्याला मदत केल्यासारखं केलं. त्याचा आम्हाला अभिमान आहे. पहिल्यापासूनच त्याचा अभ्यास ही पहिल्यापासून जिद्दच होती, मला काहीतरी करायचं. त्याच्या मनातच ही आहे अभ्यासाचं, त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे सर. भविष्यामध्ये विक्टर क्लासेसमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना माझ्यातर्फे आतापासून शुभकामना. आणि मला भरपूर विश्वास आहे की येत्या काळामध्ये विक्टर क्लासेस हा 100% प्राप्त करणारा हा पंढरपुरातील पहिला क्लास असेल अशी मी शुभकामना देतो.